सावता पार्क प्लॉटिंगवर वैदेही गवळी यांचा हक्क। रांजणगाव शेनपुंजी येथून जवळ असलेल्या जोगेश्वरी गट क्रमांक 48 3 हेक्टर 47 आर माझी मालकी हक्काची पोट खराब 13 आर जयराम त्रिंबक सवई व श्रीराम त्रिंबक सवई यांच्या नावाने सामायिक असले तरीही सदर गटातील क्षेत्र हे मी त्यांची मुलगी वैदेही प्रवीण गवळी राहणार गाजगाव तालुका गंगापूर ही या जमिनीवर मालकी हक्क मुलगी असल्या कारणाने आहे। तरी तिचा मालकी हक्क त्यांनी दिला नसल्या कारणाने आपल्या या प्लॉटिंगमध्ये यांची लेक म्हणून मालकी हक्क आहे। तरी या संदर्भात संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले असून यामधील मालकी हक्काचा ताबा व माझी जमीन मला द्यावी अशी विनंती अनेक वेळा करण्यात आली असून तरी पण या जमिनीवर प्लॉटिंगचा व्यवसाय कसा थाटला गेला, या जमिनीचा यांनी NA 44 व 41 कोणत्या नियमानुसार करण्यात आला, संबंधित अधिकारी यावर चौकशी करण्यात यावी। या जमिनीचे मालक किमान सामायिक क्षेत्रात 7 व्यक्ती असून या 7 व्यक्तींच्या नावे ही जमीन असल्या कारणाने NA 44 चा अधिकार प्राप्त झाला कसा आणि प्लॉटिंग करून विकण्याचा अधिकार कोणत्या नियमाप्रमाणे करण्याचे अधिकार तहसीलदार तथा जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी। या संदर्भात अनेक वेळा पंचनामा करण्याची मागणी वैदेही प्रवीण गवळी यांनी केली आहे। तरी याबाबत या क्षेत्रावरील अवैधरित्या प्लॉटिंग सुरू आहे, तरी याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करावी अशी मागणी वैदेही प्रवीण गवळी यांनी एका पत्राद्वारे केली आहे। सूर्यवार्ता न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। मी राहणार गाजगाव, माझं माहेर रांजणगाव आणि माझे भाऊ श्रीराम त्रिंबक सवई आणि जयराम त्रिंबक सवई यांनी माझा मालकी हक्क देण्यास नकार दिला आहे। तरी त्यांनी अनधिकृतरित्या रांजणगाव जोगेश्वरी येथील शेतजमिनीवर अनधिकृतरित्या प्लॉटिंग केली आहे। त्यांनी खटला चालू असूनही त्यांनी अनधिकृतरित्या प्लॉटिंग चालू ठेवली आणि ही प्लॉटिंग त्वरित बंद करावी। दिवाणी न्यायालयात खटला चालू असेपर्यंत कोणीही घेऊ नये, तोपर्यंत ही प्लॉटिंग आणि अधिकृतपणे खरेदी विक्री होत आहे तोपर्यंत ती थांबवावी। या बाबतीत वरिष्ठांकडे तक्रार करूनही कोणीही दखल घेत नाहीये। त्याबाबत आम्ही उपोषणाची तयारी ठेवलेली आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर पंचनामा करावा आणि माझी हक्काची जमीन मला